नवनाथ कोणाचं नाव आहे तुमचं? कमल. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मराठी. आज मी मुंबईमध्ये कांदिवली पूर्व समतानगर पोलीस ठाणे येथे आहे. विषय पुन्हा एकदा आपल्याकडे आलेला आहे. मराठी माणसाला झालेली मारहाण. या कांदिवलीमध्ये माझ्या बाजूला इथे कमल दळवी आणि नवनाथ दळवी, हा नवनाथ दळवी आणि त्यांची आई आहेत. या ज्येष्ठ नागरिक आहेत. या मुलासोबत काही परप्रांतीयांचे वाद झाले आणि त्या वादातून परप्रांतीयांनी, ते खरं तर अस्सल गुन्हेगार आहेत, त्यांच्या आधी देखील त्यांच्यावरती गुन्हा आहे आणि हे एक नगरसेविकेचे नातेवाईक आहेत असं आम्हाला कळतंय. पोलीस प्रचंड दबावामध्ये काम करतायत, कारण 2 महिने झाले गुन्हा नोंदवून एकही आरोपी अटक नाहीये. महाराष्ट्रामध्ये हजारो किलोमीटरहून यायचं, इथे राजकारणी व्हायचं, मग दादागिरी करायची, घरात घुसायचं, महिलेवरती हात उचलायचा, दरवाजे तोडायचे आणि कायदा सुव्यवस्था पूर्णपणे युपी बिहार सारखी करायची असा आमचा आरोप आहे. महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशामध्ये आहे. इकडची कायदा सुव्यवस्था परिस्थिती खूप उत्तम प्रकारे आपण हाताळतो असा एक देशामध्ये संदेश जातो. म्हणजे तक्रारदार आहेत, त्यांना वारंवार धमकावलं जातं. त्यांना एक गुन्हा दाखल करण्यासाठी, FIR दाखल करण्यासाठी माननीय पोलीस उपायुक्त यांच्याकडे जावं लागतं, DCP साहेबांची भेट घ्यावी लागते, तेव्हा FIR घेतली जाते. इकडचे काही पोलीस कर्मचारी आहेत, या पोरांना घाबरवत आहेत, त्यांच्या नादी लागू नको, तुला ते मारतील, तुझे हात दाखव, तू चरस घेतो का, गांजा घेतो का, असे आमचे मराठी आडनावाचे पोलीस जे राज्यासोबत गद्दारी करतायत का, असा आमचा प्रश्न आहे. आणि कुठेतरी माननीय पोलीस आयुक्त यांनी अशा घटनाकडे लक्ष दिलं पाहिजे. माननीय देवेंद्र फडणवीस, आपल्या समोर पुन्हा एक प्रकरण आहे जिथे मराठी माणसाला मारलं जातं, घराचे दरवाजे तोडले जातात, अक्षरशः युपी बिहार सारखी परिस्थिती या मुंबई मधल्या कांदिवलीमध्ये होते की काय, अशी आम्हाला शंका आहे. मी आज या ठिकाणचे आमचे शिंदे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, त्यांची भेट घेतली आहे. मी सोमवारी माननीय DCP यांची देखील भेट घेणार आहे. 2 दिवसामध्ये हे आरोपी अटक करा, अन्यथा या समतानगर पोलीस ठाण्यावरती हजारोच्या संख्येने आमचा मोर्चा येईल, हे मात्र आपण लक्षात ठेवा. या महाराष्ट्रामध्ये हजारो किलोमीटर येऊन यायचं, राजकारणामध्ये जायचं आणि गुन्हेगारी करायचं मराठी माणूस हे सहन करणार नाही. पोलिसांनी देखील दबावाला बळी पडू नये अशी आमची विनंती आहे. कारण हे महाराष्ट्र आहे, संतांची भूमी, छत्रपतींची भूमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी. तुम्ही प्रशासन आहात आणि आम्ही नागरिक आहोत. आपण एकत्र मिळून हे राज्य वाचवायचं आहे, हे शहर वाचवायचं असतं. आणि आज जर या शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असेल आणि आरोपी मोकाट फिरत असेल तर माझ्या पोलिसांचं नाव धुळीस मिळते. माननीय गृहमंत्री साहेब, ही मराठी भगिनी आज ज्येष्ठ नागरिक आहे, आरोपी डोळे देखत फिरतायत. काय चाललंय राज्यामध्ये? आमच्या सारख्या सामाजिक चळवळीला इथे यावं लागतंय न्याय मागायला. आताच मी घाटकोपरला जाऊन आलो, त्या शहाला अटक करायला लावली. किती वेळा आम्ही किती ठिकाणी जायचंय? ज्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी दिली आहे ते फिर्यादींना घाबरवत आहेत. याच्यावरती आपण स्वतः जातीने लक्ष घाला. मी पुन्हा एकदा माननीय उपायुक्त आणि आयुक्त साहेबांना विनंती करतो की समतानगर पोलीस ठाण्यामध्ये जे काही मुजोर कर्मचारी आहेत, जे यांनाच धमकवत आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई करावी. एवढं बोलतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय मराठी. ठीक आहे.